स्वीकृत नगरसेवक पदासाठी मोर्चे बांधणीला वेग, नेत्यांची कसोटी, जोरदार लॉबिंग, कोणत्या गटाला किती संधी? राजकीय वर्तुळाचे लक्ष. सांगली महापालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या 8 जागांसाठी विक्रमी 72 अर्ज दाखल झाल्यानंतर आता इच्छुकांनी मोर्चे बांधणीला वेग दिला आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, अजित पवार पक्षातील इच्छुकांनी आपल्या नेत्यांकडे भेटीगाठी, संपर्क आणि शिफारसींचे प्रयत्न सुरू केले आहेत. अंतिम यादीत नाव यावे यासाठी राजकीय हालचाली वाढलेल्या आहेत. कोणाला संधी मिळणार, कोणत्या गटाचा उमेदवार निवडला जाणार याकडे लक्ष लागले आहे. स्वीकृत नगरसेवकांची निवड दिनांक 17 रोजीच्या महासभेत होणार आहे. एकूण 8 स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत. नगरसेवकांच्या संख्याबळानुसार भाजपचे 4, काँग्रेसचे 2, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे 2 स्वीकृत नगरसेवक होणार आहेत. भाजपकडे 4 जागांसाठी 29, काँग्रेसकडे 2 जागांसाठी 22 तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडे 2 जागांसाठी 17 इच्छुकांनी अर्ज केले आहेत. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी नगरसचिवांकडे अर्ज दिले आहेत. थेट महापालिका निवडणुकीत सर्वच पक्षांकडे उमेदवारीसाठी मोठी गर्दी होती. एकूण 78 जागांसाठी भाजपकडे 500 पेक्षा जास्त इच्छुक उमेदवार होते. अन्य राजकीय पक्षातही इच्छुकांची संख्या मोठी होती. बंडखोरी टाळण्यासाठी सर्वच पक्षांनी काही प्रबळ इच्छुकांना अर्ज मागे घेण्यास भाग पाडत त्यांना स्वीकृत नगरसेवकपदी संधीचे आश्वासन दिले आहे. त्यामुळे भाजपमध्ये स्वीकृतसाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. काँग्रेस तसेच राष्ट्रवादी अजित पवार पक्षातही इच्छुकांची बहुगर्दी आहे. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातून अनेक मातब्बर इच्छुक आहेत. महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले काही उमेदवार आता स्वीकृत नगरसेवक पदाच्या माध्यमातून महापालिकेत मागच्या दराने एंट्री करण्यासाठी धडपडत आहेत. पराभूत झालेल्या उमेदवारांना स्वीकृत नगरसेवक केलं जाणार नाही असं भाजप नेत्यांनी महापालिका निवडणुकीच्या प्रारंभी स्पष्ट केलं आहे. मात्र नियमाला अपवाद म्हणून संधी मिळेल या आशेवर काही जण आहेत. भाजपमध्ये गटबाजी असल्याने स्वीकृत नगरसेवक निवडीत नेत्यांची कसोटी लागणार आहे. सुधीर गाडगे, सुरेश खाडे या दोन्ही विद्यमान आमदारांच्या शिफारसीने किमान एक स्वीकृत नगरसेवक निवडला जाईल. जयश्री पाटील समर्थक एकाला संधी मिळेल. उर्वरित एका जागेवर पालकमंत्री यांच्याकडून निष्ठावंतांची शिफारस होईल अशी चर्चा आहे. भाजपाच्या इच्छुकांची यादी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे पाठवली जाणार आहे आणि त्यांच्याकडून ती यादी प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्याकडे जाईल. प्रदेश अध्यक्षांकडून 4 जणांची यादी बंद पाकिटातून येईल. काँग्रेसची 2 पैकी 1 जागा खासदार विशाल पाटील, दुसरी जागा आमदार विश्वजित कदम यांच्या समर्थकांना मिळेल. राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून स्नेहल सावंत यांची निवड निश्चित मानली जाते आहे. दुसऱ्या जागेसाठी मोठी चुरस आहे. शहर जिल्हाध्यक्ष आमदार पत्नीसह मातब्बर इच्छुकांच्या यादीत आहेत. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, सांगली.